थांब हळूहळू हा. ये. हळूहळू जाऊ. या ठिकाणी आपल्या जीपमध्ये पेट्रोल टाकून घेऊ. तर आता आपण सोबत ही बाटली घेतली होती ते फुल भरून घेऊ. आता गाडी काढावं लागेल का? काढता येत नाही ना. बरेच लोक आहे ना आपल्या जीपकडे बघते बरं का. तर मित्रांनो याच्यामध्ये 100 रुपयाचं पेट्रोल बसलं बरं का. म्हणजे याच्यामध्ये आधी पेट्रोल जे टाकलं होतं काल ते शिल्लक होतं. एकूण आपण ह्या जीपमध्ये 100चं आणि त्या बाटलीत 200 रुपयाचं असं 300 रुपयाचं पेट्रोल टाकून घेतलंय. मित्रांनो पेट्रोल पंपावरून पेट्रोल टाकून आम्ही रेडियमच्या दुकानावर आलो आत्ता. तरी इथं अजून जरा गर्दी आहे. ती म्हणे थोडा वेळ थांबा. भूक लागली काय तर खायला घ्यायचं का? तर मित्रांनो त्या ठिकाणी एक दुकान आहे. तिथून माऊलीला काहीतरी आपण खायला घेऊ. आपली जी जीप आहे ना ते लोक आहे ना अतिशय कुतूहलाने बघताय बरं का. इतकी छोटी जीप कशा पद्धतीने बनवली आहे. हा एक नंबर गाडी आहे. जवळपास 1 तास थांबलो बरं का या ठिकाणी. तर आता गर्दी कमी झाली. तर आता आपल्या गाडीचाच नंबर आहे बरं का. जीपला ज्या ठिकाणी रेडियम लावायचं त्या ठिकाणचे सर्व माप घेऊन झाले. माऊलीला इतका कंटाळा आलाय का बस तो म्हणतो चला ना लवकर घरी. त्याला झोप यायला लागली आता झोप. पप्पा रेडियमचं मशीन कोणतं माहिती का? कोणतं मशीन आहे? पप्पा हो याला काय म्हणतात? प्लॉटर. इथं बघ किती वेगवेगळे प्रकारचे चित्र आहे. याच्यापैकी चित्र काय टाकायचं का आपल्या जीपवर? तुमच्या गाडी नाही का ते दाखवून? बस मग हा बस. आपण काय टाकलं होतं आपल्या थारवर हे टाकलं होतं हे हा बस ना, ते टाक. टाकायचं आहे का? ते टाक. मित्रांनो या प्लॉटर मशीनवर आपलं नाव कटिंग करायचं काम सुरू झालंय बघा या ठिकाणी. लय भूक लागली चला काय करते. या ठिकाणी पेपर कटिंग करून झाले. तर हे दादा थोड्याच वेळामध्ये ह्या जीपला ही सर्व रेडियम लावून देणार आहे. तोपर्यंत आपण या ठिकाणी नाश्ता करून येऊ. माऊलीला प्रचंड भूक लागली. तसंच मलाही भूक लागली बरं का. कढी समोसा आहे बरं का या ठिकाणी मस्त. तर हे बघा कढी आणि समोसा गरमागरम कढी समोसा आलाय. माऊलीला शेव पाहिजे होती. शेव पण आली. आणि ह्या हिरव्या मिरच्या आहे ना मला खूप आवडतात. आता दुपारचे जवळपास 3:30 वाजून गेलेले आता. पप्पा हे काय माहिती का? काय आहे? फेसबुक. आणि हे काय आहे? इंस्टाग्राम. इंस्टाग्राम. आणि ती तिकडे ते काय आहे? यूट्यूब. तर मित्रांनो बघा फेसबुक हे कटिंग झालं आहे. इंस्टाग्राम हे पण कटिंग झालं आहे. आणि इकडं यूट्यूब पण कटिंग झालं आहे. आणि आपलं नाव पण या ठिकाणी कटिंग झालं आहे बघा. हे नाव पण कटिंग झालं आहे. तर मित्रांनो आपली जीप आहे ना अचानकपणे बंद पडली. सेल मारून सुद्धा ती चालू आहे ना. तर फिटर दादांना या ठिकाणी बोलवलं आहे. बघू आता आपली गाडी काय चालू आहे ना. तर रेडियमवाले दादा आहे ना अखेर ते म्हटले होते या ठिकाणी गाडी लावा. म्हणून आम्ही गाडी ही चालू करत होतो. पण ती गाडी काय चालू आहे ना. तर ते आता हाय या ठिकाणीच रेडियम घेऊन आले. आणि इथं चिटकवत आहे आता. दुसरा प्लग आणलाय दुसरा. तर आता तो दुसरा प्लग जोडून बघताय आता. जर चालू झाले तर बरं आहे. माऊली भाऊ चालू होईल का नाही गाडी? आता काय करायचं? पाय घरी जायला लागेल आपल्याला मग. तर आता फिटर दादाने ना नवीन प्लग टाकलाय. बघू आता गाडी चालू झाली तर बरं होईल. पहिल्यांदा वर मधुकर कुठे नाव टाकणार आहे. तर मित्रांनो हो किती दूर निघाला बघा. 50 रुपये खर्च आला फक्त. बरं झालं या ठिकाणी जवळच फिटरचं दुकान होतं म्हणून फिटरला या ठिकाणी बोलावता आलं. गाडी जोपर्यंत सकाळपासून या ठिकाणी उभी आहे प्रत्येक जण दिवसभर कोणी ना कोणी या गाडीला पाहायला येते बरं का. हे बघा हे पण आले गाडी पाहायला. कशी गाडी? एकदम भारी. ते गाडी बघूनच वळालो मी इकडे. यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम हा लोगो टाकला. आणि इकडे हे नाव टाकले मधुकर कुठे. हे बघा लांबून पण अतिशय छान दिसतंय हे नाव. तसंच इकडं पाठीमागे पण आता हे नाव टाकायचं काम चालू आहे. या बाजूने पण टाकले बघा हे नाव. समोरून रेडियम चिटकायचं राहिलं होतं तर तेही आता काम झालंय बरं का. माऊली खुश का आता? रामेश्वरने हे रेडियम अतिशय छान पद्धतीने फिट करून दिलं आहे आपल्या जीपसाठी. तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.